आई आई ग. ए जय द्या, ऐक की जरा चालून दाखवते. सांग बरं, हा कसं वाटतंय रे? नाही म्हणजे असं इंजेक्शन मुळे असं काहीतरी वेगळं वाटतंय का रे? हा का नेहमी सारखंच वाटतंय माझं चालणं? काय असा वेगळा फरक पडलेला नाही. तू नेहमी सारखी चालतेस ना, तशीच चालतेस. हे नाही रे, एका बाजूला असं बधीर बधीरच वाटतंय बघ मला. मी काय म्हणतो स्वप्ने, तुझी एक बाजू बधिरी झाली की नाही, मग आपण दुसऱ्या बाजूला पण इंजेक्शन देऊयात, म्हणजे ती पण बाजू बधिरी होईल, म्हणजे बॅलन्स होईल व्यवस्थित. म्हणजे चालता येईल तुला व्यवस्थित. पटतंय मला. दुसऱ्या बाजूला पण इंजेक्शन घ्यायला पाहिजे का? ये सपने, अगं एक इंजेक्शन झेपलं नाही तुला, दुसरं दिलं का नाही तर आडवीच खुशी बघ तू. तुझी माहेरची माणसं कधी येणार असेल का नाही तर त्यांना तुझं इसरलं निंदवानाला सांग. ए जय द्या, कोणाचा फोन आहे रे? सारखा कट करतोय. ते काय महत्वाचा फोन नाही, काय नाही असं. हे जय द्या, खरं खरं सांग बर का, कोणाला फोन लावतोय रे? कोणाचा फोन कट करतोय सारखा? का आता मला इंजेक्शन लागले, आता सपनी तर मरणारच आहे, म्हणल्यानंतर आणतो दुसरी कोणीतरी, है ना? असं चाललंय ना डोक्यात. हे स्वप्ने, काय बोलतेस? अगं कंदी पेडायस तू माझा. तुला नांदवता नांदवताच नाकीनं व्हाली माझ्या. दुसरे कशाला अजून कोण पाहिजे? बघा बघा मम्मी, परत कट केला. हे जय द्या, अरे ती फोन तर बघ की महत्वाचा असेल, काय कामाचा तुझं असेल तर उचल की. मम्मी अगं माझ्या कामाचा फोन नाही, एक बाबा आहेत, त्यांच्या मुलीचा काहीतरी विषय झालाय आणि त्यांना सत्यादादाला भेटायचंय. आता तुला तर माहितीये सत्यादादा आजारी आहे, त्याला आरामाची गरज आहे, म्हणून मी कुणालाच भेटू देत नाही. जय द्या, पण असं करू नकोस तू. सत्यावर भरोसा आहे लोकांचा. अरे सत्याचं घर म्हणजे मंदिर आहे त्यांच्यासाठी, मंदिर. आणि सत्याला पण नाही आवडणार असं त्याचं काम नाही केलेलं. एक काम कर तू, त्यांना बोलो, जी काही मदत पाहिजे असेल ना ते आपण करू. जयद्या, माया बरोबर बोलते. हे बघ, सत्याच्या गैरहजेरीमध्ये लोकांची कामं अडायला नकोत. बोलव त्यांना. लाव फोन. लगेच लावतो. हा हॅलो बाबा, सॉरी बरं का, मी जरा कामात होतो त्यामुळे फोन उचलला नाही. तुम्ही या भेटायला. तुम्ही बाहेर आहे होय? मग या की, बाहेर काय करताय तुम्ही? या या या. हा हा या. बाहेरच आहेत ते, बोलवतो. या 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 बाबा या. बसा. अहो इथं कसं, इकडं बसा, इकडे इकडं. हा इकडे या, आरामात बसा. हा बसा बसा. बस पोरी, बस. हा बोला, काय काम होतं? कुठून आलाय तुम्ही? मी साताऱ्यातलाच आहे आणि ही माझी पोरगी. काय अडचण आहे तुमची? सत्याला का भेटायचं होतं तुम्हाला? ते मी सत्यदादाशिवाय नाही सांगू शकत कोणाला. सत्यदादा कुठे आहे? बोलवता का त्यांना? हे बघा, सत्याला अजून बरं वाटत नाही जरा, पण तुम्ही तुमची अडचण आम्हाला सांगा की आम्ही करतो तुमची मदत जी काय असेल ती. काय सांगू मम्मी साहेब, चांगलं स्थळ आलं म्हणून पोरीचं लग्न कर्ज काढून केले, पण आम्ही फसलो. म्हणजे नेमकं काय झालंय? अहो ती पोरग नीट नाही, लय दारू पिते आणि बाहेरची बी प्रकरण आहेत बघा त्याची लय, आणि माझ्या पोरीला बी लय मारते. म्हणतोय तुला जर संसार करायचा असला तर बाहेरून पैसे आण. मी लय विनवण्या केलं त्याच्या, पण तो काय आमचं ऐकायचं. म्हणलं सत्यनारायण काहीतरी आम्हाला मदत करत म्हणून आलो. हे बघा, तुम्ही काय काळजी करू नका. जी काही मदत करायची का नाही ती आम्ही करू. जय द्या, तू ह्यांच्याकडनं समधी माहिती घे आणि त्या पोराला बोलव इकडं. अहो अहो तो नाही येणार इथं. नाही येणार तो? हे बघा, तुम्ही काय काळजी करू नका. तो पात्रात जरी लपला असला का नाही तरी आमची पोरं बरोबर शोधून काढतील त्याला. असं म्हणताय? मग देतो मी नंबर त्याचा आणि पत्ता मी सांगतो. हा कुठं राहतो तो? जय द्या, आजच्याच त्याला माझ्यासमोर उभं कर. चालतंय मम्मी. बाबा, तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्या लेकीला मी न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच बघा. आता मला कळलं
की लोकांची मदत करायचा गुण सत्यदादाकडे कुठनं आलाय तो. तुमच्यामुळे त्याच्यावर संस्कार चांगले झालेत. मम्मी साहेब माझ्याशी भलेही किती वाईट वागतील, माझा किती बी राग करतील, पण एखाद्या माणसाला न्याय मिळवून द्यायला एवढं कष्ट घेताना बघून लय बरं वाटते. सत्याला सांगितलं तर त्याला बी लय बरं वाटेल. वाघमाऱ्याव किती वेळ? अरे मला सांगा, एवढा वेळ का लागला तुम्हाला? कुणाला संशय तर नाही ना आला? नाही तसं काय नाही झालं, मम्मी साहेबांचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं म्हणून उशीर झाला. म्हणजे आता काय केलं तिनं? तसं काय नाही केलं, उलट तुला कौतुक वाटेल असं वागलेत त्या. म्हणजे मी आता खाली गेले होते ना तेव्हा. सत्याला अजून बरं वाटत नाही जरा. तुम्ही तुमची अडचण आम्हाला सांगा की. पोरीचं लग्न कर्ज काढून केले. अहो ती पोरग नीट नाही. जय द्या, आजच्याच त्याला माझ्यासमोर उभं कर. चालतंय मम्मी. वा, मम्मी आणि जयदा जर असं जबाबदारीनं वागणार असतील तर मला कामाची काळजी करायची काही कारणच नाही. वाघमारे, तुमच्या कष्टाचं चीज होतंय बघा. म्हणजे माझे काय कष्ट आहे त्यात? हो, असं काय करताय वाघमारे? आठवा, माझ्यातले आणि मम्मीच्यातले वाद तुम्हीच मिटवले होते ना. त्याच्यानंतरच मी मम्मीशी बोलायला लागलो आणि नंतर तिने बी सगळं जुळवून घेतलं. मला का सांगताय मम्मीला माफ करायला? हे बघ, मम्मी साहेबांनी जे केलं ते सगळं चुकीचंच होत, पण त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस का त्या पूर्णपणे तुटून जातील. सत्य त्यांचा लय जीव आहे तुझ्यावर. तेव्हा तुमच्यातले मतभेद मिटवले म्हणून जर आज असं होत असेल ना, मला आनंदच आहे. होय, मला बी हे सगळं ऐकून आनंदच वाटतोय बघा. वाघमारे, मला सांगा, तुम्ही इथं आला ते तुम्ही तुमच्या घरात सांगितलंय का? म्हणजे आईंना आणि अमरीला काय आयडिया आहे याच्याबद्दल? नाही, त्यांना नाही सांगितलं काही. काय? अहो, का नाही सांगितलं? तुम्ही जर त्यांच्या डोळ्यासमोर नसाल तर काळजी वाटेल ना त्यांना. सत्या, मी बरोबर सगळं मॅनेज करून आले, तू नको काळजी करू. म्हणजे कमिशनर साहेबांनी मला सक्तीच्या रजेवर पाठवून मनालीला जायची तिकीट दिली होती, मग मी माझ्याऐवजी त्यांना पाठवून दिलं. त्यामुळे आता घरी कुणीच नाही, तू नको काळजी करू. वा, एक नंबर आयडिया केली हो वाघमारे. शेवटी माझ्या संगतीचा परिणाम आहे बघा. हुशार बनताय तुम्ही हळूहळू. हुशार बनताय? हुशारच आहे मी. म्हणजे हुशार आहे तुम्ही. बरं वाघमारे, मला सांगा, म्हणजे जोपर्यंत तुमच्या घरातल्या पिकनिकवरून परत येत नाहीत तोपर्यंत तुम्ही इथंच राहणार आहे? होय, इथंच थांबणार आहे. पण मी बरी राहून देईन. चल, खूप सेवा केलीस तू सत्य सरांची. निघत इथून. का? मी का जाऊ इथून? का म्हणजे तुझी कंप्लेंट केलीच मी डॉक्टरांकडे, ते घेतीलच ऍक्शन, पण तू आता इथून निघ. नाही जाणार. मला इथं सत्या सरांची काळजी घ्यायला बोलवले, ते जोपर्यंत पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत नाही जा. नाही जाणार. तू कशी नाही जात ना तेच बघते मी. चल, सोड सोड, नाही तर महागात पडेल ना तुला. जोपर्यंत सत्या सर पूर्णपणे बरे होत नाहीत, त्यांच्या जखमा पूर्ण भरत नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही. आणि जास्त शहाणपणा केलास ना, तुझं चांगलाच कार्यक्रम फिक्स करून टाकेन. तू अशी नाही ऐकणार. मी परत डॉक्टरांना फोन करते आणि सगळं सांगते. लाव लाव फोन. घे घे, बोल. तुझ्या डॉक्टरांचाच फोन आहे, बोल. तुला इथून हकलायचंय ना, हेच सांगायला फोन केला असेल. थांब. हॅलो डॉक्टर, हकलू नाही इथून बाहेर. मिस यामिनी, सत्यजी सुरवंच्या सेवेसाठी जी नर्स पाठवली आहे ती आम्हीच पाठवली आहे. प्लीज त्यांना त्रास देऊ नका. तशी वरतून मॅनेजमेंटची ऑर्डरच आहे आम्हाला.
तुझी एवढी ओळख हे आधी सांगायचंच ना. तुला थांबायचंय तू थांब, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त माझी नोकरी नको खाऊ बाई. मला काही हौस नाही आहे तुझी नोकरी खाणं, पण तू हा जो अतिशानपणा करतेस ना तो आधी बंद करायचा, नाहीतर खरंच नोकरी खाईन तुझी. नाही नाही, मी असं काही नाही करणार. आपण दोघे मिळून घेऊ ना सत्या सरांची काळजी. तू थांब इथे. दोघे नाही, मी घेईन सत्या सरांची काळजी. निघ. हे सॉरी 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 सॉरी, मी आत येऊ का? नाही म्हणजे विचारलेलं बरं असतंय, म्हणून आपलं येऊ का? काय असतंय परत तुम्ही मला विचारलं नाही काय नाही, तसं बाहेरच्या बाहेर मी जातो. हो दाजी, जवळपास उरावर येऊन बसलाय माझ्या. आता अजून किती आत येणार आहे? हा नाही नाही, विचारलेलं बरं असतंय. तुमचा काहीतरी वेगळा मूड असायचा आणि मी तिथं तब्येत कशी आहे तुमची मेहून पाहुणं? कशी वाटते तुला आता? एकदम बरी वाटते मला तब्येत बघा तुमची. नाही तसा तर वाघमारे वहिनी, नाही वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम इथं असल्यामुळं तू ठणठणीत बरा होणार आहे, ठणठणीत असणार आहेस, मला माहितीच आहे. कोणी तर लिहूनच ठेवले ना, जिसे दवा की नाही दुआ की जरूरत होती है. आणि मी एका वाचलेलं की समजा औषधाने जर जखम भरत नसेल तर आपल्या जवळच्या माणसाचा हे बस झालं. लॅक्कल नको पाजळू तुझी. ज्या कामासाठी आलंस ते बोल. अहो मी आपलं असंच बोललो, मी काय तुम्हाला टार्गेट करायचं म्हणून नाही बोललो. एका ठिकाणी वाचलेलं जस्ट आपलं बोलून दाखवलं एवढंच. सत्या, वेळेवर या गोळ्या घ्यायच्या. फक्त मी समोर असताना नाही, मी नसताना सुद्धा. एक तर ती नर्स, तिच्यावर माझा भरोसा नाही. नुसती चिटकायला आलेली असते, काम नाही काय नाही. वाघमारे वहिनी, वाघमारे मॅडम, त्या नर्स सत्याजवळ आल्यानंतर तुम्हाला असं जलेसी फील होतं का? म्हणजे राग वगैरे येतो का? सांगते, ज्या दिवशी माझी बंदूक जवळ असेल ना तेव्हा सांगते तुला. नका 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 नका, तुम्ही एका ठिकाणी नाही मारणार, 2 ठिकाणी गोळ्या मारशील. मला हात असा अडकवायला लागेल, फिरायला लागेल. नाही का? सत्या, ज्यूस घेऊन येते. जो भी लाना हो 2 लाना, राहून दे एकच आणा. सत्या, मग भरली का जखम? दाजी, आता हळूहळू सगळ्या जखमा भरतायत बघा. अरे मी अंगावरची जखम नाही म्हणत आहे, तुझ्या मनाची जखम भरली का नाही ते म्हणतोय. सत्या, 3 वर्षानंतर वहिनीनं तुला एकत्र बघून लई भारी वाटतंय. होय बलमा, मला पण काय फील झालं ना, मी तुला शब्दात नाही सांगू शकत. आणि तू काय म्हणलास, मनाची जखम ना, ती बी हळूहळू भरायला लागल्या वाघमारे आल्यापासून. बलमा, मला तर असं वाटतंय ना की मी कधी बरा होऊच नाही. म्हणजे वाघमारे इथंच थांबतील ना माझी काळजी घ्यायला. अहो मेवणं पाहुणं, तुम्ही बरं झाल्यानंतर बी इथंच थांबणार आहेत. कसं काय? अरे सत्या, त्या हिताहितर विषय काढ आणि तू निर्दोष आहे असं सांग त्यांना. त्या तात्याच्या कुटुंबाच्या बाबतीत जे काही झालं त्या बाबतीत तुझा काही संबंध नव्हता असं सांग त्यांना. नाही बलमा, ही ती वेळ नाही आहे, आत्ता नको ते विषय काढायला. अरे सत्या, अशी वेळ पुन्हा येणार नाही. होय बलमा, मला मान्य आहे, हीच योग्य वेळ आहे. पण 3 वर्षानंतर पहिल्यांदाच मी वाघमाराच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि काळजी बघतोय. हे विषय जर काढला ना तर त्याच डोळ्यात मला स्वतःसाठी राग बघावा लागेल. सत्या, तुझं सगळं मान्य आहे मला, पण एकदा तू विषय काढून तर बघ ना. अरे म्हणजे सगळा विषय मिटेल ना. एकदा त्याच्यावर पडदा पडला ना, मग तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येईल. बलमा, ह्या विषयावर पडदा टाकून मला पुढे जायचंच आहे, आणि ते बी वाघमाऱ्यांचा हात पकडून पुढे जायचंय. मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. मम्मी ह्यांचा नवरा दारूच्या कुत्त्यावर दारू पीत बसला होता, तिथनं पकडून आणलाय आम्ही. ए, इकडं बघ. का नांदवत नाहीस त्या पुरीला? अरे सोन्यासारखी पोर आहे ती, तिच्याशी असं का बघतोस तू?
आणि आजच्या आज दारू प्यायची बंद करायची आणि त्या पुरीला घरला घेऊन जायचं. व बाय माणसाचं आपण ऐकत नसतो, ऐकत बी नसतो, पण बाईच्या नादाला बी लागत नसतो. होय का? मग त्या बाईचं नाद कसं काय लागलं तुम्हाला? तुझी हिंमत कशी झाली ग? चार चौकात मला उलट बोलती तुझ्या तर आता. माया प्यालेस आहे ही. तुझी नकरेती पोरगी घरी सहन करत असेल हे तर नाही चालायचे. आणि खबरदार पुन्हा त्या पुरीवर हात उचललास तर गप गुमान तिला घरला घेऊन जायचं आणि सन्मानानं नांदवायचं काय? हे मम्मी साहेब, त्या पोरीला तर मी नांदवत नसतोच. बघा तुम्ही. अगं पण तू का मला एवढं सांगते का? तुझी सून नांदते का तुझ्या घरात? अख्ख्या साताऱ्याला माहितीये तुझ्या पोराच्या संसाराचा काय कालवा चाललाय ते. तू तुझ्या सुनाला डोक्यावर चढवून ठेवलं, पण तिनं काय केलं? ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्यालाच गोळी घातली. एवढ्या बंद कर तुझा, हे बलवे नाहीतर ना कुणाशी बोलतोस, काय बोलतो कळतं तुला? बलवे ती पुरीला सोड तिला. थांब इकडं. हे गप्पे, मला चांगलं माहितीये मग कोणाशी बोलतोय ते. त्या बायकांना ना टाच खाली ठेवलं पाहिजे. आजवर तिला बी ठेवलं होतं टाच खालीच, पण आज तिला लई मस्ती आली आहे. ते मस्तीच उतरवतो बरोबर. काय गे ए बापरे, हे काय केलं मी? माझा मास्क तर खाली नाही ना पडला. यांनी ओळखलं का काय? अशी का बघतात सगळे? आओ आओ, तुम्हाला लागलं का? आओ, तुला माहितीये तू कुणावर हात उचललाय? तू फक्त महिला प्रदेश अध्यक्ष मम्मी साहेबांवर हात नाही उचललास, तू एका आईवर हात उचललास. ज्याला अख्खा सातारा देव मानतो अशा सत्या दादाच्या आईवर हात उचललास. ते सगळं सोड, ती सत्या दादाची आई नसती, ती तुझी आई असती. आणि तिनं तुला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या असत्या, तर तिच्यावर पण हात उचलला असता. मम्मी, पण ही बया तुमच्याबद्दल एवढं चांगलं कशाला बोलतीये? हे सपनी, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या का पोटात दुखायला? पोटात नाही, वेगळीकडेच दुखतंय. मम्मी साहेबांकडं तुझी बायको आणि सासरी न्याय मागायला आलेत, कारण त्यांनी तेवढा विश्वास कमवलाय. सत्याने वाघमाऱ्याने जुळायच्या आधी सासू आणि सुनच जुळणार असं वाटतंय. आणि या विश्वासासाठी मम्मी साहेबांनी घेतलेल्या कष्टांचा अपमान केलास तू. या बाईनं घर सांभाळलं, मुलांना शिकवलं, आपलं अस्तित्व निर्माण केलं, त्याचा अपमान केलास तू. ही नवीन आलेली नर्स इतक्या लगेच मायाच्या बाजूने कशी बोलू लागली? काहीतरी गडबड नक्कीच आहे. आई असू दे किंवा बायको, एका बाईचा मान राखता आलाच पाहिजे. या बाईनं तुझ्याशी लग्न केलं, किती अपेक्षा आणि स्वप्न घेऊन आले असेल तुझ्या घरी, आणि तू काय केलंस? या सगळ्याची माती केलीस. आणि एवढं सगळं होऊनही ना तुझी काळजी. आम्ही बायकांना अशाच असतो,
नवरे कितीही चुकीचं वागू दे, त्यांच्या चुका पोटात घालतो म्हणून पुढे जाऊन तुम्ही असं फोपावता. खूप मोठा विश्वासघात केलास तू. चुकलं आहे माझं, मला माफ करा. माफी माझी नाही, मम्मी साहेबांची माग. चल. मम्मी साहेब माफ करा, मला लय मोठी चूक झाली माझ्याकडून. उठ. आता तिची माफी माग. नुसता हात जोडू नाही, पाय धरून माफी माग. श्यामले मला माफ कर, खरंच माफ कर. मी लय चुकीचं वागलो तुझ्याशी. मला सुधारायची आता एक संधी दे, फक्त एक संधी. मी सगळं नीट करेन, तुझ्याशी अजिबात वाईट वागणार नाही. दारू बी बंद करेन, जे काय बाहेर चालू आहे ना ते बी बंद करेन. पण मला सुधारायची एक संधी दे, फक्त एक संधी. काही नाही, काही ऐकू नको बघ त्याचं. नुसतं गोड 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 बोलेल आणि नंतर परत ये रे माझ्या मागल्या. अहो नाही ताई, मी नक्की सुधरेन. मी शपथ घेतो ना, स्वतःची शपथ घेतो. मी जर काय केलं तर मीच पहिला मरून जाईन. अहो असं काय बोलताय तुम्ही? मी येते तुमच्यावर नांदायला. मम्मी साहेब, खरंच तुमचं मनापासून मी लय आभारी आहे बरं का. ए पुरी, तुला आभार मानायचे असतील ना तर हिचे मान. हिच्यामुळेच तुझ्या नवऱ्याला त्याची चूक कळली बघ. खरंच ताई, तुमचं लय उपकार झालं व आमच्यावर. आम्या एक काम कर, यांना घरी सोडून ये. हा चला बाबा. कोण कुठली पोर तू? तुलाच माझ्या काळजातला मायेचा जरा दिसला बघ. लई तळमळीनं बोललीस बघ माझ्याबद्दल. अगं एवढं वर्ष संसार करून पण माझा नवरा माझ्याबद्दल कधी 4 शब्द चांगलं बोलला नाही. पण तू कसं काय ओळखतेस मला? मम्मी, पण ह्यांना एवढं कसं माहिती तुमच्याबद्दल? हा, ओळखीतलं बिळखीतलंय का काय कोण? बघा बाबा, कोण आहे नक्की? एवढं चांगलं कसं काय बोलतायत तुमच्याबद्दल? ये सपने, तुझा काय प्रॉब्लेम आहे ग मला चांगलं बोलल्याबद्दल? हा, काही कारणच पाहिजे का माझ्याबद्दल चांगलं बोलायला? बोलू शकतात. अहो मायाताई, अख्ख्या साताऱ्याला माहितात तुम्ही. तुमच्याबद्दल लय ऐकले. वा, वाघमारेंनी मम्मीविषयी चांगलं बोलून सगळा विषय एकदम भारीच हँडल केला.